गेल्या काही दिवसांपासून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगेंच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती. आज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कागलच्या गैबी चौकात झालेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. पक्षप्रवेशावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे यांनी यापुढच्या काळात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ते सांगतील त्या पद्धतीनं काम करणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत भविष्यात हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना संविधानिक पद नसताना खूप काही केलंय, यापुढं लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मी सोडून जाणाऱ्यांना अगोदरच सांगत होतो, शरद पवार वस्तादांचे वस्ताद आहेत, त्यांना सोडून जाऊ नका, लफडं होईल. आपल्या या इशाऱ्याची लोकसभा निवडणुकीत अनेकांना प्रचिती आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना निवडून देऊन कोल्हापूरच्या जनतेनं समतेचा संदेश दिलाय. आता समरजितसिंह घाटगेंना विधानसभेत निवडून देऊन तोच संदेश द्यावा असं आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केलं. ज्या गैबी चौकात नामदार हसन मुश्रीफांच्या सभा होतात त्याच गैबी चौकात खासदार शरद पवार यांच्या आग्रहावरून आजचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे ते आजच्या सभेत काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती. खासदार शरद पवार यांनी मोदी सरकारच्या शेतीविषयक धोरणांमधील त्रुटी, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यावर हल्ला चढवत भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात नामदार हसन मुश्रीफ यांच्याबद्दल भाष्य केलं. त्यांनी नामदार मुश्रीफांचा थेट नामोल्लेख टाळत सगळं काही देऊनसुद्धा जे सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत समरजितसिंह घाटगेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार बाळासाहेब पाटील, उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, कोल्हापूर शहराध्यक्ष आर.के. पोवार, प्रवीणसिंह घाटगे, रणजितसिंह घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शाहू ग्रुपमधील संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.